पुढचा प्रश्न असा होता की एक चांगला वाचक होण्यासाठी काय काय करायला पाहिजे. तू पुस्तक सुद्धा लिहिलेलंच आहे त्यावर, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स, राईट? सो तुला काय वाटतं त्या 7 हॅबिट जर तुला शॉर्ट मध्ये सांगायचे असेल इथे तर कशा सांग? शुअर. माझ्या पुस्तकाबद्दलच बोलेन थोडक्यात, कारण जे काय मला बोलायचं होतं ते सगळं माझ्या पुस्तकात मांडलंय. द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स. त्याची पहिली सवय आहे, बाय द वे मराठीत पण याचा अनुवाद झालेला आहे, उत्तम वाचक घडविणाऱ्या 7 सवयी आहे. त्याची कॉपी माझ्या घरातच. पहिली हॅबिट ज्याचं आपण थोडंफार डिस्कशन केलंय, डोंट टेक रीडिंग टू सिरियसली. किंडल वाचायचं का PDF वाचायचं का पुस्तक हातात घेऊन वाचायचं, मग सकाळीच वाचायचं का संध्याकाळी वाचायचं, हे सगळे नको ते नियम आपण डोक्यात टाकले. सकाळी वाचायचं का संध्याकाळी? व्हॉट्सअप कधी असं रूल आहे का सकाळी व्हॉट्सअप करायचं का संध्याकाळी व्हॉट्सअपवर चॅटिंग करायचं? किती कॅज्युअल आहे. हॅबिट्स आर कॅज्युअल. समथिंग इज इम्पॉर्टंट टू यू, डोंट मेक इट स्पेशल, मेक इट कॅज्युअल. क्या बात आहे. ठीक आहे, तुम्ही 2 पानं वाचतील तरी ठीक आहे. जे छोटे छोटे कप्पे असतात, वेळांचे कप्पे असतात बघ. स्टेशनला उभा आहे, खूप मोठी रांग आहे तिकिटासाठी, मला माहिती आहे 10-15 मिनिटाच्यात जाणार आहे. आपण ठोंब्यासारखे नुसते उभे राहतो पुढच्या माणसाच्या केसात ते डॅन्ड्रफ बघत. हे किती मूर्खपणा आहे ना माणुसकीचा. आय थिंक इट्स फॉल ऑफ ह्युमन इंटेलेक्ट. हे मी केलंय, सगळं वेळ वाया घालवलंय. पण आता जेव्हापासून रीडिंग हॅज बिकम माय टॉप प्रायोरिटी, आय नेव्हर स्टेप आउट ऑफ माय हाऊस विदाउट अ बुक अंडर माय आर्म. आणि आज जेव्हा लाईनीत उभे असताना सगळे त्याची तक्रार करताय तो किती माणूस हळू काम करतोय काउंटरवर, आय एम एक्सचेंजिंग ग्रेट आयडियाज विथ द सुधा मूर्तीज अँड रॉबिन शर्मास. खूप मोठी गोष्ट आहे. डेंटिस्ट कडे गेलो, 3 पेशंट माझ्या आधी बसलेत, वाट बघतायत आणि मी त्यांच्या नुसते रडलेले चेहरे बघतोय, ह्याचं हे दुखतंय त्याचं ते दुखतंय ना. आय जस्ट टेक आउट द बुक नाव अँड फ्लिप 2 पेजेस 2 पॅराग्राफ्स मे बी. असे करून आपल्याला पुस्तकं वाचायची. तुम्हाला कुठेही तुझ्या फिटनेसचा वेळ सॅक्रिफाईस नाही करायचा आहे, कुकिंग वेळची वेळ, फॅमिली टाइम सॅक्रिफाईस नाही करायची. हे असे छोटे छोटे कप्पे असतात. कधी घरातला आपला इंटरनेट बंद होतो. आय यूज्ड टू गेट फ्रस्ट्रेटेड. नाव व्हेन माय लाईफ इज थ्रोन इन ऑफलाईन मोड, इट इज अन अपॉर्च्युनिटी टू रीड. आपण म्हणतो वेळ नाही, अरे वेळ नाही. नोबडी इज बिझी इन लाईफ. इट्स ऑल अबाउट प्रायोरिटीज. राईट. You have time for Facebook, you have time for a book. So, habit number 2, जे मी आता बोललो, fill in the time pockets. छोटे छोटे वेळेच्या जागा आहेत ना, तुम्ही ओलाने चाललायत, ठीक आहे, मागे बसून नुसते इकडे तिकडे बघण्यापेक्षा पुस्तक वाचा. अरे नाही अमृत, मला मोशन सिकनेस आहे, मी वाचताना नाही वाचू शकत, ट्रॅव्हल करताना वाचू नाही शकत. ठीक आहे, मी आहे, ऐका. असं नाही शकत, ऐका. इट इज ऑल पार्ट ऑफ रीडिंग. त्याच्यानंतर फार डिटेल मध्ये वाचायची गरज नाही. रीड, गेट द बिग पिक्चर. असं मला कळून चुकलं जेव्हा 1000 पुस्तकं वाचल्यानंतर, की मी कुठल्याही एका पुस्तकावर काय म्हणतात मास्टरी करण्याचा प्रयत्न नाही केला, आणि म्हणून मी एवढी पुस्तकं वाचू शकलो. काय शब्द कळत नाहीये म्हणून तिथेच रेंगाळत राहणं गरजेचं नाहीये. बिकॉज वी आर लर्निंग, नॉट स्टडिंग. दोन्हीमध्ये फरक आहे. राईट. वी लर्न कुकिंग, वी लर्न स्विमिंग, वी डोंट स्टडी देम. स्टडी हे अकॅडमिक, परफॉर्मन्स ओरिएंटेड, जिथे परफेक्शन अपेक्षित आहे. याची परीक्षा नाही द्यायची आपल्याला. मग त्याचा फायदा घेऊया. Right. We have to learn 1, 2 or 3 big ideas from these great books. बस. एकच कुतूहलाचा प्रश्न असतो माझ्या डोक्यात जेव्हा मी पुस्तक उघडतो पहिल्यांदा वाचायला. या लेखकाला असं काय माहितीये जे मला माहित नाही, ते मला जाणून घ्यायचं. व्हॉट डज दिस ऑथर नो दॅट आय डोंट नो. त्याच्यासाठी आपण पुस्तक वाचतो ना, अजून काय दुसरं. राईट. याच्याशीच रिलेटेड एक क्वेश्चन होता जो माझा भाऊ मला नेहमी विचारायचा, की आजचे जे काही नॉन फिक्शन ऑथर्स आहे किंवा जे काही मोटिवेशनल सेल्फ हेल्प बुक्स ज्या काही आहेत, त्यातले जवळपास बघितलं तर सगळ्या याच्यातल्या कन्सेप्ट आजच्या ज्या काही येत आहेत त्यात सारख्याच आहे म्हणतात कन्सेप्ट.
जवळपास जे काही फिलॉसॉफी सांगताय ते जवळपास कुठे ना कुठे रिलेटेबल आहे, सारखं आहे, तर मग का वाचायचे म्हणतात हेल्प बुक्स? त्यापेक्षा फिक्शन वाचतो असं त्याचं असं तीच व्यक्ती बोलू शकते ज्यांनी फार पुस्तकं वाचली नाही. जर माझ्या वाचनात असं आलं नाही आणि त्याच्या आलंय तर कुठेतरी वाचन वाढवायला पाहिजे त्यांनी. राईट. ठीक आहे ना, जर सेम वाटलं तर ते पुस्तक सोड ना आणि दुसरं पुस्तक आहे. मला तेचपणा येतो आणि तरी मी शेवटपर्यंत वाचत बसायचा मूर्खपणा आहे ना. कोणी तुला असं जबरदस्ती केली? असं मगाशी आपण जसं म्हणलं आपण चॅलेंज करतो ना, आपल्याला ते रटाळ वाटलं, परत तेच वाटलं. मग मी इनफॅक्ट तेच करतो, पहिली 10 पानं वाचतो अँड देन आय जज वेदर आय शुड रीड रिमेनिंग 290 पेजेस. ते खूप जुनी म्हण आहे ना, डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर. येस, बरोबर आहे. डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर, जज इट आफ्टर रीडिंग 10 पेजेस. क्या बात आहे. राईट. 3 हॅबिट सांगितलेलं आहे तू पुढे अजून 4 हॅबिट्स आहेत राहिलेल्या. डोंट टेक रीडिंग टू सिरियसली बोललो. फिल इन द टाइम पॉकेट्स, गेट द बिग पिक्चर, रीड रॅन्डम. बोलतो मी माझ्या भावाचे शब्द तुला बोललो, रीड रॅन्डम. ना आपण हे शिकलेली माणसं, आपल्याला जाम नखरे असतात. मी हेच वाचणार, फक्त बिझनेस रिलेटेड पुस्तकं वाचणार, मी फक्त फिक्शन वाचते, मला हॅरी पॉटरच आवडतं. ही चूक नको. डोंट फॉल इन लव्ह विथ वन कॅटेगरी ऑफ बुक्स. भिन्न प्रकारचे पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे, कारण रॅन्डमनेस मध्ये क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन दडलेलं आहे. कुठलेही इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स बघ आजूबाजूला, दे आर ऑलवेज कॉम्बिनेशन ऑफ 2 रॅन्डम थिंग्स. मोबाईल आणि कॅमेरा याचा काही संबंध नव्हता. आता आपल्याला ते खूप सेन्सिबल कॉम्बिनेशन वाटतं, पण तेव्हा ते खूप रॅन्डम होत्या गोष्टी. जसं मी आज म्हणेन की फ्रीज मध्ये कॅमेरा म्हटलं तर हसू येईल, यू नेव्हर नो, असं पण काही उद्या येईल. सो रॅन्डमनेस, रॅन्डम कळा. त्याच्यानंतर खूप कॉमन तक्रार, वाचलेलं लक्षात नाही राहत अमृत, काय करायचं? आणि बघतो माझ्या मित्रमैत्रिणी ते काय घेऊन बसतात, ते पेन, पेन्सिल, रबर. मग ते पेन पण 3 रंगाचे, लाल, निळा आणि काळा पेन. मग ते हायलायटर, आजकाल ते फ्लोरोसंट ग्रीन हायलायटर, ऑरेंज हायलायटर, पट्टी, रबर, हे असे सगळे अवजारं घेऊन बसणार आणि एवढं हायलाइट करणार एक पानावरती दॅट द नॉन हायलाइटेड पार्ट लुक्स लाईक हायलाइटेड. यू डोंट रिमेंबर बाय डेकोरेटिंग अ बुक. बरं, नोट्स घेणं, येस, इट्स अ गुड हॅबिट, पण खरोखर ती डायरी कधी परत उघडली जाते का? तर कुठेतरी धूळ खात बसलेली असते ती. द बेस्ट वे टू रिमेंबर व्हॉट यू रेड इज टू रीड अँड डिस्कस. राईट. जसं मी मगाशी बघ हाऊ टू बी अन इम्परफेक्शनिस्ट मधले एक आयडिया तुझ्याशी शेअर केली. त्याचे फायदे बघ, परफेक्शन आणि एक्सिलन्स मधला तुला डिफरन्स सांगितलं. फायदे बघ. डोंट यू थिंक आय रिव्हिजिटेड द बुक विदाउट रीडिंग इट? माझं एक रिव्हिजन झालं. तुला सांगितलं, तुला कुठेतरी त्या पुस्तकाचं कुतूहल वाटलं, कदाचित तुला पॉडकास्ट झाला की पटकन ते नोंद ठेवणार, तू शोधणार इंटरनेटवर किंवा बुकलेट ऍप मध्ये, ते वाचून काढणार. फायदे आहेत. बिलकुल. रिपिटेशन इज द फ्रेंड ऑफ मेमरी. वाचल्यावर 24 तासाच्या आत जर ते रिपीट नाही झालं, इट इज ऍज गुड एज नॉट रीडिंग. राईट. रीडिंग अँड नॉट रिपीटिंग इज नॉट रीडिंग. आता मी काय डिस्कस करायचं? तर समरी नाही डिस्कस करायची गरज, रिव्ह्यू नाही, काय ते क्रिटिकल अप्रेझल ऑफ द ऑथर, तसं पण नाही. वन बिग आयडिया, एक काहीतरी नवीन तुम्ही काहीतरी शिकलात जे जबरदस्त वाटलं होतं ना. असं कधी कधी थोबाडीत बसल्यासारखं वाटतं आपल्याला, अरे मी किती चुकीचा विचार करत होतो, हा काहीतरी भलतंच बोलतो आणि तुम्हाला ते पटतं. इतके दिवस मी खूप चुकत होतो, आजपासून ते नाही होऊ देणार. लगेच बोला, मित्रांशी बोला, डायनिंग टेबल मध्ये बोला. कोणी तुमचे मित्र पुस्तक प्रेमी नाही आहेत, फेसबुक लाईव्ह जा. किती खर्च येतोय त्याला? 0. बटन दाबा आणि सुरू करा. त्याचे खूप फायदे आहेत. इनफॅक्ट बुकलेट असंच तयार झालं अरे माझ्या ह्या सवयीमुळे. मग लोकांचे कमेंट्स येतील, त्याच्यात काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील, त्याचा रिप्लाय देण्यामध्ये तुमचं परत रिव्हिजन होईल. अरे फायदेच फायदे. रीड अँड डिस्कस. क्या बात आहे. आणि पुस्तक वाचून झाल्यावर ते पुस्तक खणात ठेवून किंवा बुकशेल्फ मध्ये ठेवणं, मी म्हणतो एक पाप आहे. इट्स क्रिमिनल. पुस्तक वाचा आणि वाचायला द्या.
वुडंट बी पॉझेसिव्ह, कारण पुस्तक म्हणजे तो कागद आणि काळीशाही नाहीये, पुस्तकाच्या आतमध्ये सँडविच केलंय ते पुस्तक नव्हे. पुस्तक म्हणजे काय, एक माध्यम आहे, आणि ते जो कोण मोठा माणूस आहे ज्याने पुस्तक लिहिलंय त्याचे विचार, त्याचे अनुभव, त्याचे एक्सपेरिमेंट आपल्यामध्ये आत्मसात करणं. त्याचा हेतू पूर्ण झाला की ते पुस्तक देऊन टाका. राईट. ओके, सजवून नका ठेवू त्याला तुमच्या बुक शेल्फवरती. रीड अँड पास इट ऑन इज द नेक्स्ट हॅबिट. क्या बात आहे. आणि 7वी हॅबिट मी त्याला सिक्रेट हॅबिट म्हणतो, कारण ती सिक्रेट आहे आणि म्हणून ती पुस्तकात नाहीये माझ्या. आणि मग ती कुठे वाचायला मिळेल, तर माझ्या बुकलेट ऍप मध्ये एक रीडिंग IQ नावाची एक सोय आहे, जिथे जेवढं तू वाचशील किंवा ऐकशील माझे बुक समरीज, तेवढा तुझा तो IQ वाढत जातो. त्याला रीडिंग IQ म्हणतात. 1, 2, 3, 4 किती 100, 200, 300, काही लोकांचे 500 पर्यंत गेलाय IQ. तर जेव्हा तुमचा IQ 30 पर्यंत जाईल, हॅबिट नंबर 7 तुम्हाला ऍप मध्ये वाचायला मिळेल. क्या बात आहे. इथे तर तू गेम टाईप मध्ये करून दिलंय, लाईक आता मिशन मला करायचंच आहे असं झालंय ते. आता एकच निस्वार्थ हेतू हाच आहे की तुम्ही वाचला पाहिजे, वाचण्यास, आणि 7वा हॅबिट वाचण्यासाठी अजून वाचा. क्या बात आहे. खरंच सिरियसली मस्त होत्या 7ही हॅबिट्स, म्हणजे 6 हॅबिट ज्या सांगितल्या आणि 7वी सिक्रेट हॅबिट. मी सुद्धा आता नक्की वाचेल. मी तुझं पुस्तक ऑर्डर करणार आहे झाल्यानंतरच. आणि पुढचा प्रश्न माझा असा होता की बघ, बऱ्याच लोकांना असं म्हणतात की जे पुस्तक वाचतात ते त्यांना दूरदृष्टी येत जाते हळूहळू. तर तुला काय वाटतं की पुढच्या 10 वर्षानंतर इंडिया कुठे असेल, इन द पॉझिटिव्ह सेन्स ऑल्सो अँड इन द निगेटिव्ह सेन्स ऑल्सो? मला असं वाटतं की आपण जे म्हणत होतो इतके वर्ष की इंडिया विल बिकम द सुपर पॉवर इन IT वगैरे, तसं न होण्यापेक्षा, मला माहित नाही प्रेडिक्शन आहे, पण माझी इच्छा आहे की 10 वर्षांनी आणि मागच्या 2 वर्षात जे काय घडलंय की आपण एक स्पिरिच्युअल लीडर झाले होत जगाचे. ड्युरिंग दिस पॅन्डेमिक तू बघशील सगळेजण एकत्र आले, सगळे देश एकत्र यावं लागलं, बिकॉज कॉमन हार्डशिप्स ब्रिंग पीपल टुगेदर. आणि कॉमन शत्रू होता आपल्या सगळ्यांचा, तो म्हणजे तो व्हायरस. राईट. आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागलं. कुठेतरी इंडियाने एक वेगळाच लिडरशिप रोल केलाय, जिथे विच वॉज बेस्ड ऑन स्पिरिच्युअलिटी, नॉट पॉलिटिक्स. राईट. हे आपल्या वैशिष्ट्य, खूप मोठं वैशिष्ट्य जे कुठल्याच देशात मिळणार नाही. राईट. द सिव्हिलायझेशन ऑफ गिव्हिंग, शेअरिंग, एम्पॅथी, हे सगळं आपल्या कल्चरमध्ये आहे ना. कुठेच दुसऱ्या, म्हणजे इंडिव्हिज्युअली, कुठे ते अमेरिकाचं इंडिव्हिज्युअलिस्टिक कल्चर आणि कुठे आपलं कम्युनिटी कल्चर. इथे आजही मुलं आईवडिलांबरोबर राहतात लग्नानंतरही, जे अमेरिकन्स विसरून गेलेत शेकडो वर्षापूर्वी. त्यांना आश्चर्य वाटतं ते कसं काय तुम्ही एकत्र राहता. आपले ते अजूनही वीकेंडला लोक भेटतात, सणासणींना भेटतात, हे अजूनही आपलं टिकून आहे. फॉर्च्युनेटली आपण ते सगळं त्यांच्याकडून नाही घेतलं अजून. भीती पण सुरू होईल का. 10 वर्षांनी मला वाटतं इंडिया विल बी वर्ल्ड लीडर फ्रॉम स्पिरिच्युअल पॉइंट ऑफ व्ह्यू. मे बी स्पिरिच्युअल पॉलिटिक्स असं काहीतरी नवीन येईल, जिथे आता देशांचे बाउंड्रीज पण आता माझ्या इथे संपवून टाकायला लागतील, कारण इंटरनेटने ते पण घालवलंय ना. नाहीतर मग व्हायरस सगळीकडे कसा पसरला, याला काय अर्थच नाही आहे बाउंड्रीजला. कुठे इंडिया आणि US, चायना, आणि सगळ्यांना ऍज अ युनिट एकत्र यायचं. आता नॅशनलिझमच्याही पलीकडे जायचं आपल्याला, ही वेळ आली. विसरून जा, हिंदू मुस्लिम तर गेलं खड्ड्यात. म्हणजे जे आपला पलीकडे जायचं आपल्याला. भारत जो आधी संदेश द्यायचा की वसुधैव कुटुंबकम, ती कन्सेप्ट आणावी लागेल. येस, हे आपलं कल्चर आहे आणि ते टिकून राहिलंय आणि ते आपण दाखवून दिल्या या पॅन्डेमिक मध्ये. सो ते नक्कीच होणार आहे. येस. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि पुढचा प्रश्न असा होता की सध्या ऑडिओ बुक्स, पॉडकास्टचं कल्चर हळूहळू ग्रो होत आहे इंडियात, तर रीडिंग हे पुढे जाऊन याचं फ्युचर काय असेल असं तुला वाटतं? प्रॉपर रीडिंग आणि ऐकणं यात फरक आहे, दोन्ही वेगवेगळे माध्यम आहे, पण याचं फ्युचर काय असेल? आय नो तुला कुठलीही म्हणजे कंटेंट याच्यात हे नाही करायचं आहे, कंटेंट मजकूर वाचणं आवश्यक आहे, बट स्टील रीडिंगचं फ्युचर काय असेल असं तुला वाटतं?
आय थिंक तोच विडा मी उचललाय. वाचन संस्कृती तरुणांमध्ये आणणं हेच तर मी सुरू केलंय, राईट. अँड आय एम गोइंग अगेन्स्ट द स्ट्रीम. मला माहितीये माझे शत्रू कोण आहेत. माझे शत्रू ते नाही आहेत, बाकीचे रिडिंग ऍप्स नाही आहेत किंवा लायब्ररीज नाही आहेत. ते तर माझे मित्र आहेत, ते तर माझे इव्हॅन्जलिस्ट आहेत, माझ्या मिशनला पुढे घेऊन जाणार आहेत. माझे शत्रू कोण आहेत? तर हे नॉन प्रोडक्टिव्ह ऍप्स, ज्याचे टाइमपास ऍप्स, स्टँडअप कॉमेडीचं जे ऍडिक्शन झालंय सुरू. म्युझिक इज द न्यू स्मोकिंग. मी संगीताच्या विरोधात नाहीये, पण आता युट्यूब मध्ये अनलिमिटेड म्युझिक डान्स व्हिडिओज आहेत आणि ते फ्री आहे म्हणून सतत दिवसभर चालू असतं. बाथरूम मध्ये पण चालू, किचन मध्ये पण चालू, अभ्यास करताना चालू. काहीतरी मुलांना बॅकग्राऊंड मध्ये काहीतरी चालू पाहिजे, आवाज. शांतता सहन होत नाही, ही वेळ आली. तर हे सगळं जर मी आज आपला पॉडकास्ट बघून एका जरी व्ह्युअरनी त्याचे मी 15 मिनिटं त्या डेटिंग ऍप न चोरले, त्यांनी बुकलेट वरती वेळ घालवलेला, मी जिंकलो असं मी समजेन. क्या बात आहे. नाही, खरंच आवश्यक आहे हे की लाईक. आणि मला असंही वाटतं एक अजून की पॉइंट की पॉडकास्ट किंवा ऑडिओ बुक्स ऐकून कदाचित असंही होऊ शकते की लाईक आपला पॉडकास्ट ऐकला, जसं तू हाऊ टू बी अ इम्परफेक्शनिस्ट या बुक बद्दल बोललास किंवा 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स बोलला. सो होऊ शकते की त्यांना यातून काही इंटरेस्ट आला आणि ते जाऊन ती बुक्स वाचतील. इट इज ऑल्सो पॉसिबिलिटी. असंच होतंय. मी माझ्या कुठल्याही एका मैत्रिणीला किंवा मित्राला असं सांगितलं नाहीये की पुस्तक वाचा. कधीच नाही मी बोलत असं. मी फक्त काय वाचलं ते सांगतो त्यांना, जेवताना, भेटल्यावर, ट्रेन मध्ये. आणि कुठेतरी यू बी द चेंज दॅट यू विश टू सी इन अदर्स. नुसतं सांगू नका मला बदल आणायचा आहे आणि बदल. यू बी द चेंज. आणि म्हणून मी स्वतः आधी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. नाहीतर मला काय अधिकार आहे बोलायचा मिशन मेक इंडिया रीड, राईट. मग माझ्यातून जे चेंजेस लोकांना दिसले, आपोआप माझे मित्र आता वाचतात, मला मागे लागतात, अरे मला हे पुस्तक पाहिजे, हे पुस्तक पाहिजे. तर तू मित्रांमध्ये जेव्हा काही पुस्तकं डिस्कस करतो किंवा त्यांच्यासोबत बोलतो, तर ते कितपत ऐकतात किंवा कितपत तुझी मजा नाही उडवत? तेही आपण कसं बोलतो हा जास्त महत्वाचं आहे इन कम्पॅरिझन टू आपण काय बोलतो. जर मी खरोखर पॅशनेटली विथ लॉट ऑफ एन्थुझियाझम जर मी बोललो ना, समोरचे ऐकतात. मग ते काय बोललं जातंय ह्याच्यापेक्षा महत्वाचं आपण कसं बोललं जातंय. राईट. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. मी जेव्हा डिस्कस करतो, ऑथरची एक आयडिया डिस्कस करतो, त्याच्या जोडीला मी माझं एक पर्सनल एक्झाम्पल देतो. लगेच त्यांनी लगेच लोक जोडले जातात. अमेरिकन उदाहरण नाही जपत. बर्गर बिगरच्या आधी मी वडापाव बोलतो. ओके, रिलेटेबल वाटतं करणं गरजेचं आहे. राईट. नुसती आयडिया शेअर केली तर ते फिलॉसॉफी नको रे झाडू असं बोलतो. राईट. क्या बात आहे. खरंच खरंच खूप सुंदर वाटलं तुझ्यासोबत बोलून. या पॉडकास्टच्या आपण शेवटाकडे येतोय आता. आणि जर शेवटी जाता जाता जर तुला एक ऍडवाइस द्यायची असेल तर तू काय देशील? त्याआधी परत त्याआधी एक क्वेश्चन विचारतो की तुला जर 3 मूवीज सजेशन द्यायचे असेल किंवा 3 बुक्सचे सजेशन द्यायचे असेल आमच्या ऑडियन्ससाठी, तर तू कुठले देशील? सिनेमे फार बघत नाही मला, आणि तुला आश्चर्य वाटणार नाही त्याचं. तरी हा एक सिनेमा मी बघितला, अपस्टार्ट्स नावाचा एक सिनेमा आहे नेटफ्लिक्स वरती. स्टार्टअपचं उलट केलं त्यांनी, अपस्टार्ट. तर एक्झॅक्टली जे सोशल एंटरप्रेन्योरशिपचा जो मेसेज मला द्यायचा आहे तो त्या सिनेमातून छान प्रकारे येतो. अपस्टार्ट नावाचं पुस्तक काय म्हणतात, सिनेमा. माझ्याकडून एकच रेकमेंडेशन आहे, सिनेमा मी काय फार बघत नाही. बाकी जुने जेव्हा मी शाहरुख खानचा खूप मोठा फॅन होतो तर शाहरुख खानचे सगळे बघायचो कॉलेजमध्ये सिनेमे. अच्छा, 3 पुस्तकांचे रिकमेंडेशन द्यायचे असतील तर कुठले देशील? पुस्तकं देईन. आता नुकतंच मी एक पुस्तक वाचून काढलं, डाय एम्प्टी. नावच किती सुंदर आहे बघ, डाय एम्प्टी बाय टॉड हेनरी. तो म्हणतो, त्याने एक छान प्रश्न विचारला की विच इज द प्लेस ऑन अर्थ where you get maximum ideas, great ideas, innovative ideas. तो म्हणतो द ग्रेव्हयार्ड, स्मशान. कारण हजारो आणि लाखो लोक
त्याचे आयडियाज नुसते आपल्या मनात ठेवून मेलेत. आणि म्हातारपण आलं की त्यांना पस्तावा होतो की अरे ते मी करायला पाहिजे होतं तेव्हा, का घाबरलो, का आईवडिलांच्या प्रेशर मध्ये आलो, का बायकोनी म्हटलं म्हणून नाही, का मुलं म्हटले म्हणून. ते करून बघायला हरकत नव्हती. सो द रिग्रेट्स इज नॉट अबाउट द फेल्ड ऍक्शन्स बट अबाउट फेल्ड टू टेक ऍक्शन. फेल्युअर टू टेक ऍक्शन खूप मोठा मेसेज आहे. आणि तो म्हणतो की मग सगळं तुमच्यात जे काय ते देऊन डाय एम्प्टी, रिकामे व्हा आणि मग मरा. सगळं देऊन जावा. तुमच्यात जे काय असेल, स्किल असेल, टॅलेंट असेल, पॅशन असेल, त्या सगळा वापर करून मस्त छान पुस्तक आहे, आवर्जून वाचा. डाय एम्प्टी त्याची समरीचं काम चालूच आहे. बुकलेट ॲप मध्ये अर्थातच थोड्या दिवसांनी येईल. माझं ऑल टाइम फेवरेट पुस्तक आहे अनपोस्टेड लेटर बाय टी रंगराजन. इंडियन स्पिरिच्युअल गुरु आहेत, म्हात्रे राह त्यांना म्हणतात. सो ते सगळ्याच एज ग्रुप साठी आहे. सगळ्यांनी जरूर वाचावं अनपोस्टेड लेटर. त्याची समरी अर्थातच मी बुकलेट ॲप मध्ये केली आहे. मराठी अच्युत गोडबोलेंची पुस्तकं मला फार आवडतात. किमयागार, त्याच्यानंतर .com, बोर्डरूम, ज्ञानोदय, सगळी पुस्तकं त्यांची खूपच छान आहेत. तुला तर नक्कीच आवडेल, तुझ्या क्षेत्रातलेच आहेत अच्युत गोडबोले. एक होता कारवार, हे वाचलंय गावणकर त्यांचं आहे. श्यामची सानेगुरूंची सगळी पुस्तक. रुजुता दिवेकरचे काही पुस्तक आहेत हेल्थ अँड फिटनेस वर. डोंट लूज युअर माइंड, लूज युअर वेट. मी बोलत जाईल ना, नाहीतर तुझं बॅटरी डाऊन होईल. मला थांबवलं. नाही काय क्या बात आहे. तुला जर अजून द्यायचे असेल ना पुस्तकाचे सजेशन, तू नक्की मला मेसेज करू शकतो. मी सगळे डिस्क्रिप्शन मध्ये खाली टाकून देईन पुस्तकं. तुम्ही सगळेजण जे कोणी बघताय, व्ह्युअर्स किंवा जे कोणी ऐकताय, ते सगळेजण नक्की वाचा पुस्तकं. आणि एक अजून प्रश्न होता जो माझ्या पॉडकास्टच्या प्रत्येक गेस्टला विचारतोच मी, की एक मराठी शब्द असा जो तुला वाटतं की तुला स्वतःला डिफाईन करतो किंवा तू जनरली यूज करतो तू बोलताना, असा एक मराठी शब्द सांगा मला. बापरे, दुर्दैवानं माझं मराठी बोलणं फार कमी झालंय. एकतर माझं इंग्रजी वाचन जास्त आहे, याचा काय मला अभिमान नाही बरं का, खंत आहे. मराठी शब्द मी फार अरे वा हे खूप बोलतो. त्याचं इंग्रजीत भाषांतर आहे वाव. बघितलं असेल मी बरेच वेळेला व्हॉट्सअप चॅटवर वाव हा शब्द खूप आवडतो. कारण असं म्हणतात ना की जेव्हा आपण खूप एनर्जेटिक फील करतो तेव्हा आपण असे शब्द वापरतो, वाव, ऑसम. पण उलट पण तेवढंच ऍप्लिकेबल आहे की असे शब्द वापरले यू फील एनर्जेटिक अँड एन्थुसियास्टिक. हे तितकंच खरं आहे. फार हे शब्द आवर्जून वापरतो, वाव, ऑसम, लेट्स डू इट. आणि दिवसभर मला ते एनर्जी फील होते. आणि मी भयंकर ऍक्टिव्ह माणूस आहे. आणि हे कदाचित पॅराडॉक्सिकल आहे, एक वाचक आणि फिजिकली ऍक्टिव्ह. मी क्वचितच बसून वाचतो, मी उभं राहून वाचतो. मला कोणी सांगितलं तर मी दिवसभर व्यायाम करत बसेन. मला एवढं आवड आहे व्यायामाची. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. माझा जर शब्द सांगायचा आला, मी एवढ्या वेळा क्या बात आहे वापरलेला आहे, मे बी तुला तेच वाटेल, क्या बात आहे. मस्त, वाव. सो जाता जाता जर तुला शेवटचा एक मेसेज द्यायचा असेल, या पॉडकास्टची जर समरी 1 मिनिटात द्यायची असेल, शेवटचं काहीतरी सांगून द्यायचं असेल जाता जाता, तर काय सांगशील? बऱ्याच वेळेला, आणि मी त्याला अपवाद नाहीये, आपल्याला नेहमी वाटतं ना की त्याच्यामुळे माझं नुकसान झालं, फायदा झाला तर माझ्यामुळे, नुकसान झालं तर दुसऱ्यामुळे. पण आपल्याला माहिती आहे कधी आपण असं बोट दाखवलं की 3 बोटं आपल्याकडे असतात. राईट. एक उदाहरण सांगतो. मला नेहमी ही सवय आहे, लोकांना कोण पण नवीन व्यक्तीला भेटलं की तुझं आवडतं पुस्तक कुठलं, व्हॉट इज युअर फेवरेट बुक. आणि मला कधीच समाधानी उत्तर मिळालं नाही, कारण कोणी नीट सांगायचंच नाही. तशी तर बरीच आहेत रे अमृत, आता आठवत नाहीये काय, तसे बरेच वाचलेत मी पुस्तक. असं कधी नेमकं पुस्तकाचं नाव त्यांना आठवायचं नाही. आणि मला वाटतं काय लोक असं नीट उत्तर देत नाही, मी त्यांना दोषी ठरवायचो. मग कळलं की नाही, an answer is highly influenced by the kind of question you ask, how you ask the question. आणि छोटा बदल केला मी त्या प्रश्नामध्ये. Instead of asking which is your favorite book, I just twisted it and started asking what is that book
that you would like to gift to your friend on his birthday? Suddenly सॉरी तुझं काय झालं? अटकलं होतं वाटते, मे बी नेटवर्क प्रॉब्लेम होता. या अच्छा, यू कॅन कंटिन्यू. सडनली शेवटचं काय होतं? सडनली जेव्हा तू फ्रेंडला बर्थडे आणि अचानक मला एकदम उत्तर नाव यायला लागले. म्हणजे बघ किती गंमत आहे. प्रश्न तोच होता, मी त्याला फक्त थोडं बदलला. ते का बदललं? कारण मी ऍक्सेप्ट केलं की नाही, माझ्या प्रश्नामध्ये चूक आहे, लोकांमध्ये दोष देण्यात काय अर्थ नाही. सो प्रत्येक वेळेला ना, द जर्नी इज ऑलवेज इनवर्ड, नॉट आउटवर्ड. क्या बात आहे. आणि म्हणून आता दुसऱ्यांना दोष देणं म्हणजे वेळ फुकट घालवणं आहे. की मी स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी एवढा बिझी झालो पाहिजे की मला दुसऱ्यांच्या उणीवा दिसल्याच नाही पाहिजेत. काय तो ऑलिम्पिक्स मध्ये हारला आणि काय आजकाल मोदी करतोय, मला काय हक्कच नाही हे सगळं बोलायचं. क्या बात आहे. खरंच यार, खरंच खूप जबरदस्त वाटलं तुझ्यासोबत बोलून, आणि मी फार जास्त मोटिवेट झालो या पॉडकास्ट नंतर. सो आय होप आपण असेच भेटत राहू, असेच पॉडकास्ट करत राहू. जे कोणी ऐकताय किंवा बघताय, तर मी अमृतचे सगळे सोशल मीडिया हँडल्स खाली टाकणार आहे. तुम्हाला काही क्वेश्चन्स असल्यास किंवा त्याची बुकलेट ऍपची लिंक सुद्धा खाली टाकणार आहे. ऍप डाउनलोड करा, बुक समरीज वाचा, त्याच्या सोशल मीडियाला व्हिजिट करा आणि त्याचे फॉलोअर्स वाढवा. नॉट इन द सेन्स की लाईक त्याला फॉलोअर्सची हाऊस आहे, यासाठी की त्याच्या मिशनचा पार्ट सगळेजण झाले पाहिजे. आणि मी पण प्रॉमिस करतो की मी सुद्धा एक छोटासा पार्ट व्हायचा प्रयत्न करेन तुझ्या मिशनचा. मलाही आवडेल, मी पण प्रमोट करेन तुझ्या मिशनला. मिशन पत्ते. थँक्यू सो मच फॉर कमिंग.